98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम दिल्लीत पार पडला। महादजी शिंदे पुरस्कारावरून संजय राऊत आणि ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली होती। याच टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं। या टीकेचा खरपूस समाचार घेतला। माझ्या पुरस्कारावरून आयोजकांना मोठाच त्रास झाला। विरोधकांचा तिरस्कारच माझ्यासाठी पुरस्कार आहे असं म्हणत शिंदेंनी ठाकरे आणि राऊतांना उत्तर दिलं। पण या पुरस्कारामुळे संजयजींना पण त्रास सहन करावा लागला आणि ते पुरस्कार तो सगळ्या चॅनलवर देखील गाजला। या पुरस्कारामुळे अनेकांना त्रासही झाला, पण तो त्रास करून घेणारे कायम माझा तिरस्कारच करत असतात। त्यामुळे त्यांचा तिरस्कारही मला पुरस्कारासारखाच वाटतो। त्यामुळे जाऊ द्या। आगामी महापालिका निवडणुकांमध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत। महायुतीचे नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याची शक्यता आहे। याची एक झलक ठाण्यामध्ये बघायला मिळेल। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री देखील आहेत। असं असताना वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक आज ठाण्यात जनता दरबार घेत आहेत। याआधी सुद्धा त्यांनी जनता दरबार घेतलेला आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात घुसण्याचा भाजप प्रयत्न करताय, याची सुरुवात नाईकांपासून झाली आहे अशी चर्चा आहे। तर गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यामागे खास हेतू आहे। भाजपने संधी दिली तर नवी मुंबईप्रमाणे ठाण्यातही यश मिळवू असं त्यांनी म्हटलेलं आहे। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। विनय, खरं तर गणेश नाईक पालघरचे पालकमंत्री, पण याआधी सुद्धा ठाण्यात त्यांनी जनता दरबार घेतलाय, आज सुद्धा घेणार आहेत। काय नेमका हा प्रकार आहे? खरंच ज्या चर्चा होत आहेत त्या खऱ्या आहेत का, की भाजप ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहे? नक्कीच सुवर्ण ही गोष्ट खरी आहे, कारण गणेश नाईक ज्यावेळी जनता दरबार घेत होते तेव्हा ते ठाण्याचे पालकमंत्री होते। आता मात्र गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री असताना देखील ठाण्यामध्ये दरबार का घेत आहेत याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि याचं कारण एकच आहे की सध्या भाजप ज्या पद्धतीने ठाणे जिल्हा काबीज करण्याचा प्रयत्न करतात। आपण पाहिलं की आगामी निवडणुकाच्या महापालिकेच्या निवडणुका त्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने कंबर कसलेली आहे आणि त्याचं ठाणे जिल्हा पुन्हा आपल्याकडे काबीज करण्याचा हा प्रयत्न होता। लोकसभेच्या वेळी देखील ती खासदारकीची जागा त्यांनाच मिळावी हा देखील प्रयत्न होता। मात्र आनंद दिघेंच्या काळामध्ये ही शिवसेनेकडे जागा गेल्यामुळे ती शिवसेनेच्या वाट्याला गेली। मात्र आता गणेश नाईकांच्या माध्यमातून पुन्हा ठाणे जिल्ह्यातले जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जातोय। तिथे भाजप हा पूर्णपणे हा जिल्हा भाजपमय करण्याचा प्रयत्न देखील आता गणेश नाईकांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न असं स्पष्टपणे चर्चा आहे। आपल्यासोबत माजी खासदार संजीव नाईक आता आपण त्यांच्याशी बोलूयात। काय म्हणाल की पुन्हा गणेश नाईकांनी दरबाराला सुरुवात केलेली आहे, भाजप कुठेतरी ठाणे जिल्हा काबीज करण्याच्या प्रयत्नात आता सुरू झाले? मुळामध्ये हे दोन वेगवेगळे विषय आहेत। पक्ष आणि सरकार हा सरकारचा दरबार आहे, हा कुठल्या पक्षाचा दरबार नाही आहे। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मंत्री महोदयांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढे दरबार होतील तेवढे लोकांचे प्रश्न, आणि आपला ठाणे जिल्हा सुदैवानं असा जिल्हा आहे की सर्वात मोठ्या लोकसंख्येचा जिल्हा आहे, सर्वात जास्त महानगरपालिका आहेत। माननीय नाईक साहेब हे पालकमंत्री जरी ठाणे जिल्ह्याचे नसले तरी ते संपर्कमंत्री म्हणून त्यांना नियुक्त केलेलं आहे। आणि संपर्कमंत्री याच्यासाठीच पक्षाने नियुक्त केलेला आहे की जनता दरबार घेण्याच्या अनुषंगानं त्यांना कुठे अडचण येता कामा नये। शेवटी लोकशाहीच्या अनुषंगानं सर्व यंत्रणा, शासकीय यंत्रणा इथे आवश्यक आहे। आज शासनाच्या माध्यमातून ही सर्व यंत्रणा उभारण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की शिंदेसाहेब असतील, सरनाईक साहेब असतील किंवा नाईक साहेब असतील, हे तिन्ही मान्यवर कॅबिनेट मंत्री आहेत। ह्या तिन्ही मंत्र्यांचे जर जनता दरबार उद्या ह्या सर्वांचे जनता दरबार पालघरमध्ये झाले, सर्वांचे नवी मुंबईत झाले, ठाणा, भिवंडी, कल्याण, तर तितके लोकांचे प्रश्न सुटतील असा विश्वास या ठिकाणी सरकारला आहे। आणि मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनी ही चांगल्या पद्धतीची पहिल्यांदाच या ठिकाणी अशा पद्धतीची सुरुवात केलेली आहे, जेणेकरून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हा दरबार आहे, राजकारण करण्यासाठी। आणि जेव्हा राजकारण करायचं ना तेव्हा निश्चितपणे राजकारण होईल ना। आम्ही मागच्या काही वर्षापूर्वी जेव्हा बावनकुळे साहेब आले होते तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी सरकार यायला पाहिजे, महापालिका यायला पाहिजे। पक्षाचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार करावा हा पक्षाची भूमिका असणार आहे। इथे आता आमचे वाघुले साहेब आहेत,
पक्ष मोठा व्हायला पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने मोठं होण्यासाठी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कोणाला अडचण नाही, अडसर नाही आहे. तो पक्ष मोठा होऊ शकतो. आज आहे हा जनता दरबार आहे. कुठेतरी जनता दरबाराच्या माध्यमातून पक्ष मोठा होतोय का असं वाटतं. इथे कुठेही पक्षाचा विषय नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत आणि तिन्ही पक्ष हे जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहोत. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पाहिलं की आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मुरबाडमध्ये आले होते. ते स्वतःहून मुरबाडमध्ये येऊन किसन कथोरेंच्या कार्यक्रमामध्ये होते. गणेश नाईक ठाण्यामध्ये ठाणे शहरामध्ये मूळ ठाणे शहरामध्ये दरबार घेत आहेत. येणाऱ्या आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे कुठेतरी कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न ह्या सगळ्याच्या माध्यमातून. हे बघा कसं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सरकार मजबूत करण्याचा विषय आहे आणि आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याचा विषय चालू आहे. त्याच्यामुळे दोन्ही माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न सर्व पक्ष करत आहेत आणि मला असं वाटतं आहे की निवडणुका ह्या आज होतील उद्या होतील असं करता करता कुठे 3 वर्ष झाली 4 वर्ष झालेत. ह्या विषयापेक्षा जनतेमध्ये जावं अशा पद्धतीची आमची भूमिका या ठिकाणी निश्चितपणे आहे. नक्कीच आपण सुवर्ण पाहिलं की संजू नाईक यांचं म्हणणं आहे की जनता दरबाराच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याचाच फायदा येणाऱ्या आगामी ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या यांना नक्कीच भाजपला होणार आहे. नक्की. सुवर्ण. विनय, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि संजीवजींशी संवाद साधला त्याबद्दल देखील. पुढची बातमी, एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप वादाचा दुसरा अंक सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जनता दरबारच्या मुद्द्यावरून शिंदे भाजपात वादाची ठिणगी पडली आहे. ठाणे या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात वनमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे. भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्याकडून शिंदेंची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. जनतेच्या समस्या सोडवण्याकरता जनता दरबार असल्याचं सांगत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. तर गणेश नाईकांकडे ठाणे शेजारच्या पालघरचं पालकमंत्रीपद आहे. या पालघरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी जनता दरबार घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध भाजपमधील कोल्ड वॉरची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. ठाण्यामध्ये आज गणेश नाईकांचा जनता दरबार आहे. महाजनवाडी सभागृहामध्ये होत असलेल्या या जनता दरबारसाठी ठाण्यात ठिकठिकाणी भाजपकडून जोरदार पोस्टरबाजी केली जाते. आता उद्या जनता दरबाराचा प्रश्न आहे तर माझ्या बाजूचा जिल्हा पालघर आहे. मी राज्याचा मंत्री आहे. मी पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेऊ शकतो आणि तसं मी करणारच आहे कारण मला पक्ष संघटना वाढवायची, लोकांची कामं करायची आहे. त्यामुळे त्यात जर गणेश नाईक साहेबांनी जनता दरबार केला असेल तर उलट त्यांचं स्वागत करायला हवं. त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. त्यांना वाटत असेल जनता दरबार घ्यावा तर त्यांना कोण रोखणार आणि का रोखायचं. लोकांना जर न्याय मिळणार असेल त्या माध्यमातून तर त्यांचं स्वागतच आहे. एक